महाराष्ट्रात बुलेट ट्रेन, मालवाहू मार्गिका आणि स्थानकांच्या पुनर्विकासासाठी रेल्वेकडून 1,73,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गांचं दुपदरीकरण, पूर्व विभागाचा विकास आणि शेजारच्या राज्यांशी व्यापार वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर वेव्हज ऑस्कर सारखाच बहुमान मिळवेल, वेव्हज परिषदेच्या आढावा बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास. गरिबांच्या उत्थानासाठी सेवाभाव हेच आमच्या सरकारचं धोरण, मध्य प्रदेशातल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. सव्वीस दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाची 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत रवानगी, एनआयएला तपासात पूर्ण सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण केल्यानंतर भारताच्या सहकार्यानं जागतिक दहशतवादाचा बिमोड करण्याची वचनबद्धता अमेरिकेकडून पुन्हा एकदा अधोरेखित. आयात शुल्कात 145% वाढ करत अमेरिकेचा चीनला पुन्हा धडका, 9 जुलैपर्यंत नियोजित करार न करणाऱ्या देशांवर अमेरिका पुन्हा आयात शुल्क लावणार. एसटी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित 44% वेतन येत्या मंगळवारपर्यंत देणार, कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या 7 तारखेला दिलं जाईल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन, ठिकठिकाणी अभिवादनपर